नमस्कार. आधुनिक भारताच्या इतिहासात काही घटना अशा आहेत ज्या केवळ राजकीय नसून त्या सामाजिक क्रांतीच्या निशाणी आहेत. 1927 सालचा 25 डिसेंबरचा हा दिवस एका महान कायदेतज्ञाने अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जगातील एका प्राचीन आणि अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले. तो ग्रंथ होता मनुस्मृती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विचारवंतांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले? महाडच्या भूमीवर पेटलेली ती आग कशाची प्रतीक होती? ती आग केवळ ग्रंथाला लागलेली नव्हती. ती आग होती शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक विषमतेच्या पायाला लावलेली. आज आपण डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनात, त्यांच्या तत्त्वज्ञानात आणि मनुस्मृती दहन करण्यामागील मूळ कारणामध्ये सखोल उतरणार आहोत. मनुस्मृती जाळून आंबेडकरांनी देशाला कोणता सर्वात मोठा संदेश दिला? चला जाणून घेऊया. डॉक्टर आंबेडकरांच्या या निर्णयाची मुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनात खोलवर रुजलेली होती. एका अत्यंत सुशिक्षित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेल्या व्यक्तीचाही भारतात प्रत्येक टप्प्यावर अस्पृश्यतेचा अनुभव घ्यावा लागला. त्यांना शाळेत वेगळे बसवले जाणे, पाणी पिण्यास मनाई करणे, सार्वजनिक ठिकाणी होणारा अपमान या सर्व घटनांनी त्यांना जाणून दिले की ही केवळ प्रथा नाही, तर ही एक कायदेशीर आणि धार्मिक व्यवस्था आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा आणि धर्म या दोन्ही बाजूंचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आले की ही अस्पृश्यता केवळ सामाजिक रूढी नाही, तर त्याला धार्मिक ग्रंथाचा आणि धर्मशास्त्राचा आधार आहे. आणि या धर्मशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी ग्रंथ होता मनुस्मृती. त्यामुळेच सामाजिक सुधारणा करण्यासाठी केवळ प्रथांना विरोध करणे पुरेसे नव्हते, तर त्या प्रथांना आधार देणाऱ्या धार्मिक कायद्यावरच आघात करणे आवश्यक होते. मनुस्मृती दहन करण्यापूर्वी जी ऐतिहासिक लढाई झाली ती म्हणजे महाडचा 14 तळे सत्याग्रह, मार्च 1927 रोजी. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या 14 तळ्याचे पाणी अस्पृश्य बांधवांना पिण्याचा आणि वापरण्याचा अधिकार मिळावा हा होता. कारण कायद्याने हा अधिकार आधीच मान्य केला होता, पण रूढी आणि परंपरेमुळे तो दिला जात नव्हता. आंबेडकरांनी कायद्याचे पालन केले, पाणी पिले आणि लोकांनाही ते पिण्यास सांगितले. पण यानंतर सवर्ण समाजाने ते तळे अशुद्ध झाले आहे असे मानून तळ्यातील पाणी काढले, गोमूत्र आणि शेणाने ते शुद्ध केले. ही घटना डॉक्टर आंबेडकरांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली. माणूस पाणी पिऊन जर पाणी अशुद्ध होत असेल तर या अशुद्धतेची मूळ संकल्पना कशात आहे? ती संकल्पना होती मनुस्मृतीत. मनुस्मृतीने घालून दिलेल्या पवित्रता आणि अपवित्रता या नियमातूनच या अशुद्धतेच्या प्रथेला आधार मिळाला होता. मग याच परिस्थितीत दुसऱ्या महाड परिषदेत 25 ते 26 डिसेंबर 1997 या कालावधीत डॉक्टर आंबेडकरांनी निर्णय घेतला, या सामाजिक विषमतेच्या धार्मिक आधारालाच मुळापासून उपटून काढले पाहिजे. मनुस्मृती जाळण्यामागे डॉक्टर आंबेडकरांचे स्पष्ट आणि कायदेशीर तर्क होते. मनुस्मृती त्यांच्या दृष्टीने अस्पृश्यता आणि विषमतेचे केवळ समर्थन करत नव्हती, तर त्याला धार्मिक आणि कायदेशीर आधार देत होती. मनुस्मृतीने जन्मानुसार लोकांचे कार्य निश्चित केले, ज्यामुळे जाती व्यवस्था कठोर झाली. डॉक्टर आंबेडकरांना हे तत्त्व पूर्णपणे अमान्य होते. मनुस्मृतीने शूद्रांना वेदाध्ययन, शिक्षण आणि संपत्ती जमा करण्याचा अधिकार स्पष्टपणे नाकारला. एका कायदेपंडिताला हा नागरिकांचा मूलभूत हक्कावरचा सर्वात मोठा आघात वाटला. डॉक्टर आंबेडकरांच्या नजरेत मनुस्मृतीने स्त्रियांना कायमस्वरूपी परतंत्र ठेवण्याचा नियम हा केवळ स्त्री पुरुष समानतेचाच नाही, तर मानवी हक्काचे उल्लंघन आहे. एकाच गुन्ह्यासाठी वर्णाप्रमाणे दंडात बदल करणे आणि ब्राह्मणांना मृत्यूदंडापासून सूट देणे ही आंबेडकरांना कोणत्याही कायद्याच्या मूलभूत तत्त्वाच्या विरोधात वाटली. डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्ट केले की आमचा विरोध हिंदू धर्माला नाही, तर हिंदू धर्मातील विषमतेला कायदेशीर आधार देणाऱ्या मनुस्मृतीला आहे. त्यामुळे मनुस्मृती दहन करणे हे केवळ प्रतिकात्मक कृत्य नव्हते, तर तो विषमतेच्या तत्त्वज्ञानापासून कायमचा वैचारिक तलाक होता. 25 डिसेंबर 1927 महाडमध्ये हजारोंच्या संख्येने लोक जमले. परिषदेत
ठराव पास झाल्यावर मनुस्मृतीची प्रत काढण्यात आली. एका व्यासपीठावर मनुस्मृतीची प्रत ठेवून तिला रॉकेल लावले गेले आणि ग्रंथदहन करण्यात आले. या कृतीने डॉक्टर आंबेडकरांनी संपूर्ण देशाला संदेश दिला, जुन्या विषमतेच्या कायद्यांना आता आधुनिक न्यायाच्या आगीत जाळण्याची वेळ आली आहे. 25 डिसेंबर ही तारीख निवडण्यामागेही एक विशेष कारण होते. हा ख्रिश्चन धर्माचा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आंबेडकरांनी प्राचीन हिंदू कायद्याचे दहन करून एक प्रकारे जगातल्या सर्व धार्मिक नियमांना एक आव्हानच दिले. या घटनेमुळे सनातनी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटली, पण दलित आणि शोषित समाजात एका नव्या आत्मविश्वासाची आणि लढ्याच्या भावनेची निर्मिती झाली. मनुस्मृतीचे दहन हा केवळ एक प्रतिकात्मक समारंभ नव्हता, तो भारतीय संविधानाच्या पायाभरणीचा पहिला मोठा आणि स्पष्ट संदेश होता. पुढे संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी देशासाठी जो कायदा तयार केला तो मनुस्मृतीच्या अगदी उलट होता. तो समानता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यावर आधारित होता. डॉक्टर आंबेडकरांनी दाखवून दिले की सामाजिक विषमतेला विरोध करण्यासाठी केवळ टीका पुरेसी नाही, तर त्या विषमतेला आधार देणाऱ्या मूळ स्रोतालाच नष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. आजही सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणाऱ्या प्रत्येक चळवळीसाठी 25 डिसेंबर 1927चा दिवस आणि मनुस्मृती दहन करण्याची कृती ही एक प्रेरणास्रोत आहे. तुम्हाला काय वाटते? आजही आपल्या समाजात मनुस्मृतीचे काही विचार अप्रत्यक्षपणे जिवंत आहेत का? कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार जरूर मांडा. हा ऐतिहासिक आणि महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.